कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसापासून जो काही पाऊस सुरू होता, विशेषतः जो धरण क्षेत्रामध्ये आणि घाट एरियामध्ये जो पाऊस सुरू होता, त्यामुळे आपली राजाराम बंधाऱ्याची पातळी असेल, इचलकरंजी पुलाची पातळी असेल किंवा नरसिंहवाडीच्या ठिकाणच्या पुलाची पातळी असेल, ती वेगाने मागच्या 3 दिवसामध्ये वाढली. परंतु सुदैवाने कालपासून पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे जी आपली मुख्य धरणं आहेत, कोयना धरणातला जो विसर्ग काल 95,000वरती गेलेला तो 70,000वरती आलेला आहे. वारणेचा जो विसर्ग काल 30,000 प्लस गेलेला होता तो आता 7,000वरती आलेला आहे. राधानगरी मधला विसर्ग 4,300 पर्यंत सकाळी आलेला आहे. त्यामुळे ज्या लेवल आहेत त्या लेवल आता राजाराम बंधाऱ्याची लेवल 43 वरती स्टेबल झालेली दिसत आहे. इचलकरंजी पुलाची इथली लेवल आहे ती 65 फूट 8 इंच आता आहे. आपली इशारा पातळी 68 फूट आणि धोका पातळी 71 फूट आहे. त्याच्या खाली ही लेवल आहे. सुदैवाने इचलकरंजी शहरामध्ये अजूनही निवासी भागामध्ये पाणी गेलेलं नाही आणि आता पाऊस ओसरला असल्यामुळे निवासी भागामध्ये पाणी जाण्याची इचलकरंजी शहरामध्ये शक्यता नाही. कुरुंदवाडमध्ये काही 20 ते 25 घरामध्ये पाणी गेलेलं होतं, त्या लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आणि कुरुंदवाडमध्ये पाणी आता थोड्या इंचाने वाढत आहे. त्याचा इफेक्ट आहे तो स्टॅबिलायझेशनला येण्यासाठी 7 ते 8 तास कदाचित जास्तीत जास्त लागतील. हे सर्व पाण्याच्या विसर्गावरती आणि ज्या लेवल्स आपण मॉनिटर करतो त्याच्यावरती प्रशासन लक्ष ठेवून आहे. सर्व आमची यंत्रणा आहे ती फील्ड वरती आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. परंतु सुदैवाने पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये येईल, यापेक्षा लेवल वाढतील असं दिसत नाही. तरी सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, आता जे रस्त्यावरती पाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाहनं टाकणं किंवा स्वतः जाणं लोकांनी टाळावं आणि पुढचे 2 दिवस पाणीची लेवल कमी होण्यासाठी जर पावसाचा जोर जो ओसरलेला आहे तो असाच जर राहिला, पाऊस कमी राहिला तर पुढचे 2 ते 3 दिवस पाणी कमी होण्यासाठी लागतील. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी. वाहत्या पाण्यामध्ये किंवा रस्त्यावरती पाणी असताना त्यामध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचं पालन करावं.